गोष्टीचं नाव आहे नवीन मित्र. एक होता मुलगा, त्याचं नाव होतं बंडू. तो एकटाच होता. त्याला कोणी मित्र नव्हते. त्याला नेहमी वाटायचं की आपल्याला छान मित्र हवेत, आपण मित्रांबरोबर मस्त बॉल खेळू शकतो, पण कोणीच नव्हते. एके दिवशी बंडू कंटाळला आणि गेला एकटाच चेंडू खेळायला. बंडूनी चेंडू जोरात उडवला आणि पायाने मारला. चेंडू खूप लांब गेला आणि खाली पडला. तिथे होतं खूप गवत. बंडूनी शोधला, पण त्याला काही चेंडू सापडला नाही. इकडे शोधला तिकडे शोधला, पण चेंडू काही मिळेना. अखेर बंडू दमून गेला. एका दगडावर बसला आणि रडू लागला. तिकडून एक कुत्रा आला. त्याचं नाव होतं मोती. बंडूचं रडणं ऐकून तो बंडू जवळ आला आणि म्हणाला, भ का रे बंडू रडतोस? बंडू म्हटला, माझा चेंडू गवतात हरवला. मोती म्हटला, एवढंच ना, थांब मी देतो आणून. मग मोती गवतात गेला आणि चेंडू तोंडात धरून परत आला. चेंडू पाहून बंडू खूप खुश झाला, हसायला लागला. मग बंडू आणि मोती दोघांनी खूप वेळ चेंडू खेळला. बंडू लांब टाकायचा, मोती तोंडात धरून परत आणायचा. शेवटी संध्याकाळ झाली. बंडू म्हणला, आता घरी जायला पाहिजे. दोघं चालत चालत घरी जायला निघाले. घर होतं लांब. बंडू म्हणाला, मोती थांब, माझे पाय दुखायला लागले. आता बंडूला भूक पण खूप लागली होती. तो रडू लागला. बंडू रडू लागला तसा मोती पण रडू लागला. तिकडून एक कपिला गाय जात होती. ती म्हटली, हम्मा, का रे मोती रडतोस? मोती बोलला, बंडू रडतो ते बघून मी रडतो. मग कपिला गेली बंडू जवळ. तिने बंडूला विचारलं, का रे बंडू रडतोस? बंडू म्हटला, कपिले, मला फार भूक लागली अगं, आणि माझे पाय पण दुखतायत. कपिला म्हणली, एवढंच ना, मग कर ओंजळ हाताची, मी तुला पोटभर दूध देते. बंडूला पोटभर दूध मिळालं. त्याने थोडं मोतीला पण दिलं. दोघं दूध प्यायले आणि बंडू म्हटला, पण आता माझे पाय दुखतायत. कपिला गाय म्हटली, अरे बस ना माझ्या पाठीवर, मी तुला चालत चालत तुझ्या घरी सोडते. मग बंडू, मोती आणि कपिला तिघही घराकडे निघाले. वाटेत खूप अंधार पडला. बंडूला भीती वाटायला लागली. समोरचं काही दिसेनासं झालं. बापरे, घाबरून बंडू परत रडायला लागला. बंडूकडे पाहून मोती रडायला लागला. मोतीला रडताना पाहून कपिला गाय पण रडायला लागली. ते पाहून झाडावरून एक काजवा पुढे आला. तो कपिलेला विचारला, कपिले का ग रडतेस? कपिला म्हणली, मोती रडतो ते बघून मी रडते. मग काजव्याने मोतीला विचारलं, मोती तू का रडतोस? मोती म्हणला, बंडू रडतो म्हणून मी रडतो. मग काजवा गेला बंडूकडे आणि बंडूला विचारलं, बंडू का रे रडतो? बंडू म्हटला, आता अंधार पडला, माझी आई घरी वाट बघत असेल, पण आता समोरचं काही दिसत नाहीये, मला वाट कशी दिसेल? काजवा म्हटला, एवढंच ना, चल मी तुला उजेड देतो. आता काजवा लुकलुकत पुढे निघाला. बंडू, मोती, कपिला त्या उजेडात मजेत चालू लागले आणि लवकरच घरी पोचले. बंडूची आई आणि बंडूचे बाबा वाट बघत दारातच उभे होते. बंडूचे नवीन मित्र बघून आई वडिलांना खूप गंमत वाटली. तेव्हापासून बंडूला कधीही मित्रांची कमतरता जाणवलीच नाही. बंडू, कपिला, मोती आणि काजवा सगळे छान मित्र बनले बरं का.